असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर भाजप युवा मोर्चा आंदोलन करणार आहे। काँग्रेसच्या आंदोलनाच्या नंतर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन होणार आहे। मंत्री लोढांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा निषेध केला जाणार आहे। मालाड मालवणीमध्ये भाजप आंदोलन करणार आहे। अमित साटम यांच्या विरोधात काल काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं। कोर्टाच्या सुनावणीमुळे झेडपी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचं हे वक्तव्य। अजूनही एक प्रश्न आहेच। मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा अधिकार संविधानाने, घटनेने, कायद्याने हा न्यायालयाला दिलेला आहे। असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चा आंदोलन करणार आहे। काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजप युवा मोर्चाचं आज आंदोलन असेल। मंत्री लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा निषेध केला जाणार आहे। मालाड मालवणीत भाजप आंदोलन करणार आहे। अमित साटम यांच्या विरोधात काल काँग्रेसनं आंदोलन केलं होतं। तर काल अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं। त्यावेळेला काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। आता आज असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता। असलम शेख यांच्यावर हा आरोप होता आणि त्याच पार्श्वभूमीवर युवा मोर्चा आज आंदोलन करणार आहे। तर खासदार वर्षा गायकवाड यांनी वांद्रे हिल पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। काँग्रेस कार्यकर्त्यांसह वर्षा गायकवाड यांनी ठिय्या आंदोलन केलं। अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन केल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। तर एकीकडे काल काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, आमने सामने आले होते। अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन होतं। त्यावेळेला काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याच विरोधात वर्षा गायकवाड पोलीस ठाण्यात गेलेल्या होत्या, तिथे त्यांनी ठिय्या दिलेला होता। तर या सगळ्या आंदोलनाची आणि घडामोडींची पार्श्वभूमी नेमकी काय आहे जाणून घेऊया। मुंबईत अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। अमित साटम यांनी काँग्रेस आमदार असलम शेख यांचा उल्लेख पाकिस्तानची औलाद असा केला होता। त्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी अमित साटम यांच्या घराबाहेर आंदोलन केले। यावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नेताजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे, त्यांना धमकी दिलेली आहे, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कसं आहे, ज्याला सभ्यता काय असतं, त्याचं पालन पोषण कसं मोठा होतोय, तसंच तो मनुष्य निघतोय ना। मग अशी असभ्यताने बोलणारा मनुष्य मुंबईचा अध्यक्ष बनण्यालायक आहे का? त्यांना सभ्यता शिकायची गरज आहे आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना समजावलं पाहिजे की हा डेमोक्रेटिक कंट्री आहे, असे शब्द असे फालतूपणा चालत नाही। आणि पाकिस्तानची औलाद असलम शेख यांना अजिबात आम्ही भीत नाही आणि असलम शेखनी राबवलेला मालवणी पॅटर्न हा कायमचा आम्ही उकडून फेकून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये मालवणी पॅटर्नला आम्ही गाळून टाकू असं मी म्हटलं आणि ते परत म्हणतो। त्याच्यात चूक काय किंवा याच्यात आक्षेपार्ह आहे? त्यामुळे त्यांनी लोढाजीवरती वैयक्तिक अशा प्रकारची टीका केलेली होती आणि त्यामुळे त्याला प्रत्युत्तर आम्ही दिलेलं आहे आणि अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। काही दिवसांपूर्वी मंत्री मंगल प्रभात लोढांनी काँग्रेसच्या मुस्लिम आमदाराच्या घराबाहेर जात वंदे मातरमचं गायन केलं होतं। त्यानंतर असलम शेख यांनी लोढांना धमकी दिल्याचा आरोप भाजपनं केला। मात्र आपण कोणतीही धमकी दिली नाही असं असलम शेख यांचं म्हणणं आहे।